नमस्कार मित्रांनो. पावसाळा चालू आहे. कालपासून बघा म्हणजे आज 12-15 तास झालेले सतत धार चालू आहे. पावसाळ्याची एक मोठी गंमत असते. पावसाळा लांबून चांगला वाटतो. काही लोकांना भिजायला मस्त वाटतं. काहींचे घरं असे असतात की ते गळतात. मग ते इथे डब्बा ठेव पाण्यासाठी, तिथे काहीतरी भांडं ठेव, असंही होतं. काही ठिकाणी असंही होतं की शेतीला पाऊसच नसतो आणि काही ठिकाणी इतका होऊन जातो की जे पेरले ते वाहून जातं, ते सडतं किंवा काय होतं, किंवा काही ठिकाणी असं होतं की दुबार पेरणी करावी लागते. हा झाला आपला शेतीचा भाग. आता आपण नागरी वसाहतीमध्ये जर बघितलं तर काही नदीकिनारी जे म्हणजे घरं असतात किंवा वस्त्या असतात, त्यामध्ये पाणी शिरतं किंवा काय. आता 2-4 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर गोदावरी नदी जी पुढे जाते, कुठे चांदोरी सायखेडा, पूर्ण गावामध्ये पाणी. चांदोरी सायखेड्याचं एक होतं. आता हे 2-3 वर्षात त्यांनी काहीतरी मॅनेजमेंट केलं आहे, तर त्यामुळे ते पाणी एवढं होत नाही. नाहीतर हमखास पाणी. इवन म्हणजे मी 2003ला जेव्हा जॉबसाठी जायचो तिकडे, तर एवढं पाणी होतं पुलावर, एवढं पाणी होतं. वाहतूक त्यांनी बंद करून टाकलेली होती. मग मी काय केलं, नायगाव मार्गे नाशिक रोडहून घरी आलो होतो मी त्या दिवशी. असं झालं होतं. म्हणजे अर्धा सायखेडा त्या दिवशी पाण्यात होतं. त्यानंतर आपण जर बघितलं की नाशिकला ते नंदिनी नदी म्हणजे नासर्डी नदी आहे. तर इकडे कांबळेवाडी आहे, ITIच्या इकडे मागे तिकडे महादेवनगर का काय महादेववाडी आहे. घरांमध्ये काही पाणी शिरतं किंवा काय होतं. इकडे जर आपण बघितलं मराठा हायस्कूलच्या बॅक साईडला जर बघितलं की पूर्ण असं मल्हारखानीकडे पाणी यायचं. त्यावेळेस तिथून मधून एक नाला जायचा मराठा हायस्कूलच्या समोरून, जिथं आज पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथून जायचं. आणि त्या नाल्यामुळे बी खूप असं घराघरा झोपड्यांमध्ये पाणी शिरायचं. फार विचित्र अवस्था. तर कधीकधी नाशिकला 9/9/69ला म्हणजे 1969 साली खूप मोठा पूर आला होता, असं जुने जाणते बुजुर्ग म्हणतात. त्यानंतर 2008 साली पूर आला होता, खूप मोठा पूर आला होता. त्यावेळेस खूप हानीसुद्धा झाली होती. मग त्यानंतर ते प्रकरण आलं, पूररेषा हे ते, पूररेषेत बांधकाम झालं, पूररेषेत काय झालं, असं बरंचसं काय आलं होतं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी कधी पावसाची वगैरे तमा बाळगली नाही. कामाच्या वेळेस मी कामच करायचो. तुम्हाला तर खोटं वाटेल, एक दिवस असं आला की मी 3 ड्रेस बदलले होते कामावर असतो. कारण का आमचं काम मार्केटिंग, फिरणं. इकडे गेलो पाऊस, पंचवटी मेरी मसोडकडे गेलो पाऊस, नाशिक रोडकडे पाऊस आणि सातपूरला पाऊस, असे 3 वेळा मी ड्रेस बदलले. पण मी जिथे जॉब करत होतो त्यांना त्याचं काही सोयरसुतक नाही. तुम्ही जॉब करा, काही करा, असंही त्यांचं होतं. असं पण कसं असतं ना, आपल्या कामाची कोणी कदर केली ना तर म्हणजे बरं वाटतं, मनाला बरं वाटतं. हे काय, ये रे माझ्या मागल्या, असं आहे. आणि मला रेनकोट मी कधी घेतलाच नाही. हे आत्ता म्हणजे 2022ला माझ्या भावाने मला घेऊन दिलं. त्याचं कोणी ओळखीचं होतं, त्यांनी मग त्या थ्रू मला घेऊन दिलं त्यांनी. नाही तर मी कधी घेतलं नाही. ना स्वेटर कधी घेतला थंडीसाठी, ना उन्हाळ्यासाठी कॅप घेतली नाही. एवढं मी पॅशनने जॉब केला. जिथे बी केला तिथे पॅशनने जॉब केला, तो काही विषय नाही. डेडिकेशन अगदी. आणि पावसाळा शाळेच्या दिवसात बरा वाटायचं मला. पाऊस पडतोय, सुट्टी, शाळेत पाणी आलं, सुट्टी. आमचे काही वर्ग गळायचे. मग आमचं काय व्हायचं माहिती आहे का, की ह्या वर्गातले विद्यार्थी त्या वर्गात बसायचे. मग ते तिकडे जातो आम्ही घरी, नजर चुकवून. नाही तर मग असंही व्हायचं, कधी कधी असं व्हायचं का, आमचे 12-12:15 जातानाच इतका पाऊस. मग आम्ही म्हणायचो घरीच थांबतो. मला ते आज आठवलं, मला जाणवलं आज खूप पाऊस चालू होतं ना. आता सध्या पाऊस चालू आहे, बाहेर बघा आवाज येतो तुम्हाला. त्यामुळं मला असं वाटतं ना इथे असं. आणि पावसात खूप असं एकदा म्हणजे घरातून मला असं वाटत नाही की घरातून निघावं म्हणून,
पण एकदा बाहेर आपण असलो मग मग काही नाही, भिजलं तरी काही नाही, मग काही वाटायचं नाही भिजणं असं आहे. आणि त्याच्यात मला शाप आहे की काय काय माहिती, माझ्या मिसेसला घेऊन जेव्हा मी बाहेर जातो ना असं या दिवसात किंवा काय, खूप वेळा मी पावसात सापडलो, खूप वेळा आम्ही पावसात सापडलो. पाऊस येणारच, हमखास येणार. काय योगायोग काय माहीत नाही मला, पण पाऊस आहे. हां, पण पाऊस मस्त वाटतं एकदम. आणि चित्रपटात तर खूपच मस्त, कारण का कृत्रिम असतो तो, सरळ रेषेत पडतो. आपला पाऊस उभा आडवा वाऱ्यासहित पडतो आणि त्यांचा कसा असतो, कृत्रिम असतो. त्यामुळे तो बघायला मस्त वाटतो. असं बघा तुम्ही, कधी कधी त्यांचा पाऊस उन्हात पडतो. आपल्या इकडं तसं नाही होत. आपल्या इकडं मग त्याला काय म्हणतात, हत्ती पाऊस असे म्हणतात. पावसाची मजाच काय आवड आहे. पुन्हा भेटूया नवीन विषयाचं. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.